लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। दत्त जयंती वारी उत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा। सिमुरगव्हाण परभणी येथे भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने सिमुरगव्हाण तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे दत्त जयंती वारी उत्सवानिमित्त महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखो भाविक या ठिकाणी येतात। नियोजन आणि शिस्तीचे दर्शन या ठिकाणी पाहावयास मिळते। येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाप्रसादाचा लाभ मिळालाच पाहिजे अशी स्वामीजींची तळमळ असते। अखंड 24 तास महाप्रसादाचे नियोजन व्यवस्थितरित्या कसे चालते याविषयी गावदर्शन लाईव्हचे आमचे प्रतिनिधी गणेश शेळके यांनी महाप्रसादातील घेतलेला हा विशेष आढावा। श्री क्षेत्र माऊली माहेर या ठिकाणी दत्त जयंतीचं आयोजन दर सालाबारदाप्रमाणे आजही आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये मराठवाड्यातून व पूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात। दत्त जयंती वारी उत्सवाला किंवा जितक्या वारी उत्सव संप्रदायाच्या होतात, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संप्रदायाचे होतात, त्या ठिकाणी असंच महाप्रसादालय 24 तास या ठिकाणी महाप्रसादालय चालू राहतं। ज्या वेळेस भाविकांना महाप्रसाद घ्यायचा आहे त्या वेळेस भाविकांना गरम गरम असा महाप्रसाद पोट भरून दिला जात आहे। या ठिकाणी सेवेकरी स्वतःहून आपली सेवा बजावतात आणि सेवा ज्यावेळेस दिली जाते त्यावेळेस ते सेवेकरी सेवा न सोडता आपली पूर्ण समर्पण भावनेने ही सेवा करत असतात। सेवेबद्दल म्हणजे आम्ही बरेच वर्षापासून ते 20 वर्षापासून 2006 पासून चालू आहे आमचे महाप्रसाद। दर 3 महिन्याला वारी असते। समस्या मार्गदर्शन हा वारी सुद्धा आमच्या नांदेड टीमने महाप्रसाद टीमने या ठिकाणी पीठावर बनत असतो। ही सेवा म्हणजे आमच्या परमभाग्याने किंवा आम्हाला खरंच आमचं भाग्य या महाप्रसादाची सेवा मिळालीबद्दल ही सेवा आम्ही बरेच वर्षापासून 3 महिन्याची वारी करतो। पण या ठिकाणी यावेळेस दत्त जन्म वारी उत्सवाला स्वामीजींना म्हणलेले की बाबा आम्हाला हे सेवा आम्हाला द्या। स्वामीजीला आग्रहाची विनंती केलो तर स्वामीजी खरंच आम्हाला महाप्रसादाची सेवा दिलेत। त्यामुळं आम्ही सर्व आचार्य टीम महिला मंडळ सर्वांनी या ठिकाणी मन सोक्त आनंदाने या ठिकाणी गुरु माऊलीची सेवा निस्वार्थ भावनेने या ठिकाणी आम्ही सर्वजण करत आहोत। अशीच माऊलीची कृपा आशीर्वाद या वारीला जो भक्त येईल त्यांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर स्वामीजीला आनंद वाटतो। कारण का हा माझा भक्त कानाकोपऱ्यातून येतो। या ठिकाणी प्रसाद घेतल्यानंतर प म्हणजे प्रत्यक्ष, सा म्हणजे साक्षात, द म्हणजे दर्शन, प्रत्यक्ष साक्षात दर्शन या प्रसादामधून मिळतो भक्तांना। या ठिकाणी ही सेवा अशीच आम्हाला माऊलीच्या आशीर्वादाने मिळावी आणि आम्हाला अशीच सेवा वारी दत्त जन्माची वारी कोणतीही देव ही सेवा आम्ही नांदेड जिल्हावासियानं या महाप्रसाद मराठवाडा पीठाच्या वतीनं ही सेवा आम्ही करत आहोत। श्री आज दत्त जयंती वारी उत्सव सिमुरगव्हाण तालुका पाथरी जिल्हा परभणी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे आणि या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे 24 तास महाप्रसाद सेवा या ठिकाणी दिल्या जाते आणि प्रत्येक भक्तापर्यंत प्रसाद मिळावा असं स्वामीजींचा मनोभावे इच्छा असते। काही भाविकांनी या ठिकाणी महाप्रसाद घेतलेला आपण त्यांच्याशी चर्चा करणार। मी लोणी काळभोर। आपला परिचय द्या। हा, माझं नाव शिवाजी बाळासाहेब शिंदे। मी लोणी काळभोरवरून या ठिकाणी दत्त जयंती निमित्त सिमुरगव्हाण इथं माऊलींच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे आणि महाप्रसाद घेतला। अत्यंत व्यवस्थित पद्धतीने इथं कार्यक्रम चालू आहे आणि या संप्रदायामध्ये मी जवळजवळ 20 वर्ष आहे, तरी पण आमचे सर्व गुरुबंधू अत्यंत नियमबद्ध पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम आणि सेवा करत असतात आणि महाप्रसाद घेऊन आम्हाला अत्यंत आनंद होत आहे आणि या ठिकाणी जवळजवळ लाखो भाविक आनंदाने या ठिकाणी महाप्रसाद घेत असतात आणि आम्ही आत्ता एवढ्यात महाप्रसाद घेऊनच या ठिकाणी बसलेलो आहोत। मी ज्ञानेश्वर काळभोर, पुणे लोणी काळभोर। तुम्ही केव्हा आले वारीला? मी 2006 पासून रेग्युलर वारीला आहे। आजचा जो महाप्रसाद आहे, आजचे जे कार्यक्रम याच्याबद्दल काय सांगता? अत्यंत कटिबद्ध नियोजन आहे स्वामींचं आणि रात्रंदिवस 24 तास महाप्रसाद असल्यामुळं प्रत्येक माणूस मनसोक्त महाप्रसाद घेतोय। त्याला कशाची अपेक्षा, कुठली आठवण घरची वगैरे काही येत नाही। अगदी घरी जेवल्यासारखं मनसोक्त जेवण झालेलं आहे आमचं। आता आज इथं बसलोय झाडाखाली।
मेरा आपका नाम बोलो। मेरा नाम बरसू भाई लिटू भाई भोया, मुकाम पोस्ट हनुमतमाल, तालुका धरमपुर, जिला वलसाड, गुजरात। गुजरात से आए हुए। हाँ, गुजरात से आए। ये आज माउली का जो प्रोग्राम है, क्या बोलेंगे? प्रोग्राम कैसा लग रहा है? ये बहुत अच्छा लगा है। भाई रामजी भाई भोया, हनुमतमाल, तादरमपुर, जिला वलसाड। गुजरात से आए हुए? हाँ, गुजरात से। दत्त जयंती वारी उत्सव के लिए आए हुए? हाँ, कितने लोग आए? 35। 35। हाँ। श्री गुरुदेव। हां, श्री गुरुदेव। कुठल्या गावचे तुम्ही? आम्ही उत्तर रायगड पनवेल दत्त जयंती वारी दत्त जयंती वर्षासाठी इथे आलेलो आहे। आता फिरफिर झालो इथं, आज बघितलं तर खूप गर्दीने माहोल भरलेला आहे, सगळं पूर्ण भक्तगणांची गर्दी झालेली आहे, फार आनंद वाटतोय। श्री गुरुदेव। मी रमेश दादाराव जाधव, भोकरदन तालुका भोकरदन, जिल्हा जालना। काय वारीचा काय विषय काय आहे? वारी म्हणजे आम्ही वारीला आलो की आम्हाला असं महिना एका वर्षासाठी असं चार्जिंग झाल्यासारखं वाटतं आणि वारीला असं परत परत यावं वाटतं। माऊलीचं निष्ठा आम्हाला डोळ्यानं कधी दिसले तर असं मन भरून जातं। फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर। सुनील भास्कर कोलते। वारीसाठी आले तुम्ही? हो, वारीसाठी आलोय। या वारीसारखी गर्दी कधीच बघितली नाही। यावर्षी खूप मोठी वारी उत्सव पाहण्यास मिळतोय। आतात माऊली हिंदू धर्म खतरे में, त्याप्रमाणे आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी, आपल्याला हिंदू धर्म जगवण्यासाठी माऊली स्वतः पुढाकार घेऊन आपल्या हिंदू धर्माला जगण्यासाठी काय सांगतात, त्यासाठी हा वारी उत्सव त्याप्रमाणे झपाट्याने वाढत आहे। मी दक्षिण बुलढाणा जिल्हा धाड गावातला रमेश नामदेव गुजर। आता आम्ही प्रत्येक वेळेस इथं वारी उत्सवाला येत असतो। काय सांगाल उत्सवाबद्दल? उत्सवाबद्दल एवढा आनंद व्यक्त करतो की असा आत्मविश्वास माणसाला वाढला की इथं आल्यावर पूर्ण आत्मविश्वास वाढून जातो माणसाचा। आणि ही आमची वारी म्हणल्यावर, दत्तवारी म्हटल्यावर खूपच आनंद व्यक्त करता येतो। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर।